नमस्कार मित्रांनो, काल मला एक कमेंट आली होती. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की सर माझा अर्ज स्वीकारत नाही आहेत किंवा शासकीय कार्यालयामध्ये मी माहिती अधिकार अर्ज द्यायला गेलो पण माझा अर्ज स्वीकारत नाहीत, मी काय करू? माहिती अधिकार अर्ज मी द्यायला गेलो तर ते अर्ज घेत नाही आहेत, मी काय करू? तर मित्रांनो, बऱ्याचशा वेळेला अशा समस्या निर्माण होतात की अधिकारी अर्जच घेत नाही. एखाद्या वेळेला माहिती अधिकार अर्ज आला किंवा एखादी तक्रार आली, ती वाचतात आधी की काय आहे, काय जरा प्रॉब्लेमॅटिक विषय वाटतोय, हा जरा अडचणीचा विषय वाटतोय. मग काय करतात, तर ते तंगवातंगवी करतात. असं बऱ्याचशा वेळेला होतं आणि ते नाही, ही तक्रार हिथं नाही किंवा हा अर्ज तुम्हाला हिथं द्यायला नको, म्हणजे काहीतरी असं चुकीचं काहीतरी सांगून टाकतात अर्जदाराला आणि त्याची दिशाभूल करून टाकतात आणि त्याला तिथून घालवायचं कसं, हा त्यांचा प्रयत्न चालू असतो. आणि अशा परिस्थितीमध्ये नागरिकांनी काय करायचं हे नेमकी नागरिकांना कळत नाही. तर मित्रांनो, मुळात म्हणजे काय, तुम्ही कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये काहीही लेखी अर्ज घेऊन गेलात, लेखी निवेदन घेऊन गेलात, ते भले त्याच्यामध्ये चुकीचं असू दे, काही असू दे, ते काही कळत नसेल, काय असेल, तुमची जर इच्छा असेल ना तिथं द्यायचं म्हणजे तर तुम्हाला ते देणं बंधनकारक आहे. समोरच्या अधिकाऱ्याला ते घेणं बंधनकारक आहे. म्हणजे काय, तो जो पत्र जो काय असेल, म्हणजे तो माहिती अधिकाराचा पत्र असू दे, नाही तर तक्रार अर्ज असू दे, नाही तर एखादं निवेदन असू दे, ते स्वीकारणे खूप बंधनकारक आहे. म्हणजे त्याचा आवक झाला पाहिजे. ज्या ठिकाणी टपाल स्वीकारतात तिथे जाऊन त्यांनी तो आवक करून घेतलाच पाहिजे आणि हे बंधनकारक आहे. तर तुम्ही असा प्रश्न विचाराल की सर याच्या बाबतीत कोणता तरी नियम द्या, याच्यासाठी कोणता तरी शासन निर्णय द्या. बरेचसे जेव्हा असे प्रश्न मी मुद्दे उपस्थित करतो त्यावेळेला सर ते नियम द्या, काय असेल ते, म्हणजे आम्ही अधिकाऱ्यांना आम्हाला सांगायला बरं पडेल. तर मित्रांनो, एखादा अर्ज घ्यायचा नाही असा पण कुठं नियम बनवलेला नाही. मग अशा वेळेला जे कॉमन आर्ग्युमेंट असतं, लोक जे वादविवाद करतात, म्हणजे काय म्हणतात, ज्यांना माहिती अधिकारी असेल किंवा कोणताही तो टपाल स्वीकारणारा अधिकारी असेल त्याला काय म्हणतात, तुम्ही लेखी द्या. माझा अर्ज जर तुम्ही स्वीकारत नसाल तर पहिली स्टेप आपण काय करायचं, त्याच्याकडे लेखी मागायचं की असा असा हा माझा अर्ज आहे, तो तुम्ही स्वीकारू शकत नाही. त्याच्यानंतर 2 नंबरला तुम्ही काय करू शकता, तर तुम्ही त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे जायचं पटकन की साहेब असा असा विषय आहे, मी अर्ज घेऊन आलेलो आहे आणि हा माझा माणूस अर्ज स्वीकारत नाही आहे, तर तुम्ही काय ते त्याला सांगा. मग याच्यावर त्यांची प्रतिक्रिया आपल्याला जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळेला नागरिक पहिल्याच पायरीला संतप्त होऊन जातात आणि म्हणतात की नाही झालं, अर्ज घेतलाच नाही, तिथून रिटर्न येऊन जातात आणि अशा काहीतरी कमेंट करून टाकतात. पण या मित्रांनो, या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही काय करायचं आहे, तर दुसरी पायरी तुम्ही करायचीच आहे. पहिली पायरी म्हणजे काय, तर त्याच्याकडनं लेखी मागायचं आहे. तो बोला नाही नाही, लेखी देत नाही, मी तसं लेखी देऊ शकत नाही, ही कॉमन त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर दुसरी पायरी म्हणजे त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला भेटायचं की साहेब असा असा मी अर्ज घेऊन आलो आहे, पण हा अर्ज माझा घेत नाही आहे, तुम्ही त्याला सांगा जे काय असेल ते. त्यांनी पण उडवडीची उत्तर केले की तो पण आपल्याला सापडायला तयार नाही. आता 100% कोण ना कोणतरी तुम्हाला सापडणारच वरिष्ठ, याच्याबद्दल सरकारी कार्यालयामध्ये वाद नाही. पण आम्ही काय करू शकत नाही असं जर कोण उडवडीच करायला लागला तिथे, तर तिसरी पायरी सगळ्यात महत्त्वाची काय करायची, तर अभिप्राय नोंदवायचा आपला. किंवा तिथं तक्रार वही असते, तिथं त्यांना विचारायचं तुमच्याकडे तक्रार वही आहे का, मला तक्रार नोंदवायची आहे. त्या वहीमध्ये तक्रार वगैरे टाकू शकतो किंवा कंप्लेंट बॉक्स त्यांचा तिथं असतो, तो आहे का विचारायचं की कंप्लेंट बॉक्समध्ये कंप्लेंट टाकून द्यायची. तर ते म्हणतील नाही नाही, आमच्याकडे कंप्लेंट बॉक्स पण नाही आहे, आम्ही हे काय करू शकत नाही. मग त्याच्यानंतर पुढची स्टेप आहे की आपण काय करू शकतो, त्यांचा अभिप्राय नोंदवू शकतो. म्हणजे या अभिप्राय कसा नोंदवायचा, काय करायचं, म्हणजे शासकीय अधिकाऱ्यांच्या वर्तणुकीबाबतचा हा अभिप्राय असतो. आणि हा अभिप्राय नोंदविल्याच्या नंतर आणि सरकारी कार्यालयामध्ये दाखल केल्याच्या नंतर ती अभिप्रायाची नोंद त्यांच्या सेवा पुस्तिकेमध्ये घ्यावी लागते, असा शासन निर्णय सुद्धा आहे. या संदर्भात मी व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे आणि एक लेटेस्ट फॉर्मॅटमध्ये याची व्हिडिओ मी तुम्हाला ती बनवून देईन. तुम्ही फक्त कमेंट बॉक्समधून सांगा की याची खरंच गरज आहे आणि ह्या व्हिडिओ किंवा अशा प्रकारचा तो अभिप्राय नोंदणीचा फॉर्म कसा भरायचा आणि कसा अभिप्राय नोंदवायचा याची आम्हाला व्हिडिओ आवश्यकता आहे. मला एक कमेंट करून सांगा, तरी मी ती बनवून टाकेल. तर याच्यानंतर आपण काय करू शकतो, तर त्या शासन आदेशाचे अभिप्राय नोंदणीच्या फॉर्मवरनं काय करू शकतो, तर अभिप्राय नोंदवू शकतो की असा असा अधिकाऱ्याने अशी अशी वर्तणूक माझ्यासोबत केलेली आहे. त्याच्यानंतर तो सुद्धा अर्ज जो असेल तो इन्व्हर्ट करायला लागेल. आणि तुम्ही तर प्रश्न सुरुवातीलाच उपस्थित केला आहे की आमचं काही घेतच नाही आहेत ते. याच्यानंतर हा तिथल्या विभागापुरती आपली ती कार्यवाही झाली. म्हणजे आपण या 4-5 काही स्टेप फॉलो तुम्हाला करायला सांगितल्या, त्या तिथल्या विभागापुरते झाला आणि तुमची अडचण एकच आहे काय, तर तिथं ते अर्ज स्वीकारत नाही आहेत. मग याच्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, तर त्यांचं वरिष्ठ कार्यालय जिथं असेल तिथे जाऊन लेखी तक्रार करून टाकायचे की असं असं तुमच्या कनिष्ठ कार्यालयामध्ये गेलो होतो. किंवा आता समजा हा मोस्ट ऑफ दी पंचायत समितीमधला विषय असेल, उदाहरणार्थ सांगतो, तर याचा तुम्ही वरिष्ठ स्तरावरती म्हणजे जिल्हा परिषदकडे जाऊ शकता. किंवा या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, तर आपली सरकार पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन तक्रार सुद्धा दाखल करू शकता की अशी अशी घटना माझ्यासोबत घडलेली आहे. त्याच्यानंतर रिसर तुम्ही काय करू शकता, आता हे अर्ज आपले लेखी तिथे स्वीकारत नाही आहेत,
तर तक्रार अर्ज वगैरे जे काही आपल्याला माहिती अधिकार अर्ज वगैरे काही द्यायचे असतील ते डायरेक्ट रजिस्टर पोस्टाने त्यांच्या कार्यालयामध्ये पाठवून द्यायचे. बस एवढं समजा काम केलं आणि एकदा आपलं प्रकरण चाललं, एकदा आपल्याला त्यांनी ओळखला. मोस्ट ऑफ दी वेळेला काय होतं, एखादा जो अर्जदार असतो नवीनच असतो. म्हणजे मित्रांनो, मीच देखील तुम्हाला माझा थोडासा अनुभव सांगतो की मी ज्या वेळेला नवीन नवीन एका कार्यालयामध्ये गेलो, असं जर ते पर्सनॅलिटीवर जाणार, पर्सनॅलिटी किंवा हा कोण आहे, याला कितपत माहिती आहे, याच्याकडे नॉलेज किती आहे, ह्याचं ड्राफ्टिंग कसं आहे, या सगळ्या गोष्टींवर, याचे कपडे कसे आहेत, या सगळ्या गोष्टींवरनं अधिकारी जज करत असतात. मित्रांनो, एका दुसऱ्या फेरीला तुम्हाला ही अडचण कॉमन आहे, ही नवीन आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही नवीन नवीन अर्ज करायला जातात ना, अर्ज स्वीकारत नाही, हा सुरुवातीचा फेज आहे तो. ती फेज एकदा तुम्ही क्रॉस केलीत ना, मी म्हणते दुसऱ्या तिसऱ्या फेरीला तुम्हाला सन्मानाने तिथं येऊन बोलवतील, अर्जाविरुद्ध पोच बीज देतील आणि चहा पाणी केल्याशिवाय तुम्हाला बाहेर सोडणार नाहीत. ही अशी परिस्थिती सरकारी कार्यालयामध्ये असते. तर मित्रांनो, एकदम निव्वळ अर्ज स्वीकारला नाही म्हणून आपण हताश व्हायचं नाही अजिबात. ह्या तुम्हाला जे स्टेप मी सांगितलेले आहे त्या तुम्ही फॉलो करून बघा, नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होईल. याच्या संदर्भात काही लीगल ड्राफ्टिंग मी तुम्हाला म्हटलं की अभिप्राय नोंदणीचा फॉर्म असतो तो कसा भरायचा किंवा काय, या संदर्भात तुम्ही मला कमेंट करा. निश्चितच त्या संदर्भात एक तपशीलवार व्हिडिओ मी तुमच्या माहितीसाठी घेऊन येईल. आणि मित्रांनो, लवकरच आपल्या पाठपुरावा चॅनलवरती आपल्या पाठपुराव्याचा जो प्ले स्टोअरवरती ॲप्लिकेशन येणार आहे, त्याच्यामध्ये सगळ्या लीगल डॉक्युमेंटेशन तुम्हाला मिळणार आहे. म्हणजेच काय, तो जर ॲप्लिकेशन तुमच्याकडे असेल, कधीही कुठेही कसाही कुठलाही शासन निर्णय काढू शकता. कुठलाही अर्ज डायरेक्ट प्रिंट करायचा, भरायचा आणि फक्त देऊन टाकायचा, अशा प्रकारचं कामकाज हे आपण ॲडव्हान्समध्ये आता करत आहोत. लवकरच त्याचं प्ले स्टोअरवरती ॲप्लिकेशन उपलब्ध होईल. तर मित्रांनो, तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.